यानंतर बघूयात एक ब्रेकिंग बातमी। पेन्शन कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। पेन्शन कर्मचाऱ्यांनी जो संप पुकारलेला होता जुन्या पेन्शनसाठी, तो आता सरकारी कर्मचाऱ्यांनी हा संप मागे घेतलाय। आपल्या सोबत आहे सर, काय सांगाल? आताच आमची राज्य कार्यकारिणीची बैठक झाली। या बैठकीमध्ये सर्वांची मतं जाणून घेण्यात आली आणि जो अहवाल माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली तो अहवाल दिला आणि त्या अहवालानंतर आम्ही जो काही निर्णय घेतला तो आमच्या समन्वय समितीचे निमंत्रक माननीय विश्वासजी काटकर आणि राज्य कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी माननीय विश्वासजी काटकर त्या संदर्भात पुढे बोलतील। असे सचिव सुद्धा आपल्या सोबत आहे सर, काय नेमका कशाच्या आधारावर निर्णय घेण्यात आलेला आहे? हे बघा, आमची प्रधान मागणी जी होती ती सर्वांना पूर्वलक्षी प्रभावानं ही जुनी पेन्शन योजना लागू करा, त्या संदर्भामध्ये शासनाने अनेक वेळेला सकारात्मक भूमिका आमच्याशी घेतली। मागे आम्ही मार्चमध्ये संप केला होता। त्या संपाच्या पार्श्वभूमीवरती जुनी पेन्शन जी आहे त्या संबंधात निश्चित सकारात्मक विचार केला जाईल अशी लेखी हमी सरकारने दिली होती। आणि यावेळेला त्या 9 महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा त्या ठिकाणी कुठलीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे जो प्रक्षोभ निर्माण झाला त्यातूनच आताचा हा संप या ठिकाणी आजचा एक दिवस घडलेला आहे। आणि या संपाच्या पार्श्वभूमीवरती शासनासह जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये शासनाने एक पाऊल पुढे टाकून हा जो प्रश्न आहे तो प्रश्न निश्चितपणे सोडवला जाईल आणि त्याची कालमर्यादासुद्धा त्याने पुढच्या अधिवेशनापर्यंत देऊन टाकलेली आहे। तेव्हा पुढच्या अधिवेशनात या संबंधातला जो निर्णय आहे तो निर्णय त्या ठिकाणी पारित केला जाईल अशा प्रकारचं लिखित स्वरूपातलं आश्वासन त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेलं आहे। आणि त्यांनी सभागृहाच्या पटलावर हा विषय ठेवल्यामुळे त्याला निश्चित एक वेगळ्या सायंटिटी त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्यामुळं आम्ही या संबंधामध्ये या संपाचा फेरविचार करण्याचा ज्या सभा घेतल्या त्यामध्ये सुकाणू समितीचे सर्वचे मत त्या ठिकाणी घेण्यात आले। त्याचबरोबर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या राज्य कार्यकारिणीचं मत घेण्यात आलं आणि या सर्व मतांचा एकत्रित विचार करून एकंदरीत पुढच्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्या संघर्ष शक्तीच्या पुढच्या कार्याचा विचार करून या ठिकाणी हा संप आज म्हणजे उद्या सकाळपासून सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कामावरती जायचं आहे आणि हा संप उद्यापासून संस्थगित पुढच्या अधिवेशनापर्यंत करण्यात आलेला आहे असा त्या ठिकाणी मला स्पष्ट करायचं आहे। हा जो संप आहे तो तुम्ही स्थगित केलेला आहे पुढच्या अधिवेशनापर्यंत, परंतु ही एकच संघटना की सगळ्या संघटनांचा मागे होणार? सर्व समन्वय समितीचे जेवढे घटक संघटना आहे, सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर या सर्व घटकातील कर्मचारी उद्यापासून कामावर जातील।